पाहुणे तुमचं पक्क व्हाय बा, नाही मग वक्तार म्हणसान का हो ते असंच राहिले का, आम्हाला असंच माहित पडलं. हा, आम्ही काही संबंध करत नाही बा, तुटला बा आपला संबंध, असं नाही व्हायला पाहिजे. नाही नाही, आता कोणाचा बापही आला तर संबंध नाही तुटत. आता झाला फिक्स आपला संबंध, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता नाही, आता ते झाली गोष्ट, ऐकलो मी ना. आता नाही ऐकत, कोणाचंच नाही ऐकत, कोणा बापाचं नाही ऐकत मी. संबंध पक्का म्हणजे पक्का. संबंधाचा काही वांधा नाही, पण घेपो झेपो बद्दल काय असेल ते बोलून घ्या. पोराला काय पाहिजे काय नाही. हुंड्या गिंड्याचं मग कसं वक्तार अजून घोर आफत नाही आली पाहिजे ना. आम्हाला तुमचं काहीच नाही पाहिजे, फुटकं भांडही नाही पाहिजे, काहीच नको आम्हाला तुमचं, फक्त पोरगी द्या आम्हाला, सून चांगली पाहिजे, नातवायरी मध्ये. काही ना काही हुंडा गिंडा काय म्हणजे काय जे लागत असेल ते मागावर, मी द्यायला तयार. मला कोणती एक पोरगी आहे, काही विषय नाही आपला. कसं कसं खुल्लं खुल्लं पाहिजे, नाही तर मग कसं लग्न झाल्यावर पोरील कसं फालतू कसं ते पुढचे प्रश्न नाही उद्भवायला पाहिजे बा, म्हणून म्हणतो. आहे ना बा, आम्हाला हुंडा गिंडा तुमचा काहीच नाही पाहिजे. आम्ही काही पैशाची भुकेल नाही आहे, तुम्ही आम्हाला अनुदान देऊ नका, त्याची भुकेली नाही आम्ही. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की लग्न हे साधं सिंपल आदर्श विवाह झमका. जास्त लाल्या लोच्यात पडू नका. बरोबर. कसा नामदेवराव, हा संबंध पक्का झाला पाहिजे, पक्का करूनच जाणार आपल्याला. आमच्याकडून संबंध पक्काच आहे, कच्चा तर काही नाही. आम्ही तर तयार राजी आहो आम्ही. आमच्याकडून बी पक्काच आहे संबंध. हा ना, कोकाची वाटी. हा हा, खरे हो गड्या नामदेव, जय घ्यायची काही याची सोय. जेवण झाल्यावर मग ठीक केलं लागलं असतं. बुडे जय सोया नाही तर काय, तर बिना जय जाऊन पाहुणे काय करायच्या माणसं आहे तुम्ही. पाहुणे कुकू म्हणजे कुकू, आपण ठीक आहे जेवण झाले आलो. दगडू जाय बरं तू, मावशीला सांग ताट वाढायचे. हा, हे जेवणाचं जीवनाचं कालच करायला लागत. चहा पोहे खाल्ले ना आता, राहू द्या ते जेवण, काही म्हणजे जेवणाचं काम नाही ना. तसं तसं पोरीच्या घरचं खात नसतात. आता तुमच्या घरी माझ्या मुठभर केस दिल्यावर काय ते जाऊ द्या, आम्ही काही जेवत नाही. अरे पांड्या, तुला नाही भूक लागली पण मला तर लागली. रामने भाऊ काही काम नव्हतं ना राजा, फालतूचा त्रास. अरे आपण सोय रे राजा, काय माणसं आहे तुम्ही, जेवत नाही म्हणता. अरे काय म्हणजे पोरगी दिली म्हणजे काय जेवत नसतात का? जेवण करून तर जास लागेल बा तुम्हाला. बरोबर, आता तुम्ही एवढं म्हणता, आता कसं आता तुम्हाला कसं तुमच्या आग्रहाले मान ठेवणं माका आम्हाला बुवा. कसं आता तुम्ही म्हणता का पाहुणे जेवण नाही करून गेले, नाही नाही जेवतो बा. आता कसं तुम्ही म्हणता तर कसं नाही, पण आपल्याला कसं लग्न आदर्श झमकून आहे बरं. जास्त लांब्या लोक्यात म्हणजे आपल्याला काही टाकणं नाही ना. आदर्शचा विषय असा आहे की माझी पोरगी आहे एकोणती, कसं सारे सोयरे झाले येणार यात, तर कसं आदर्श तर नाही जमत नसायचं. लागलं तर आपण लवकर काढू, शॉर्टकट अटकू, पण आदर्श नाही. काय ते लगन लगन म्हटलं गेले लांब्या लक्षात पडते ना, खर्चही होते. कसं ऊन ऊन बी लय तपून राहिलं ना, विदर्भ आहे ना 45-46 तापमान तपते. एवढ्या ह्यात लाला करते जीव. त्यापेक्षा आदर्श बोर आहे, झटकनी पटकनी 5-25 मध्ये अटकून टाकू. कसं आहे माहितीये का, आता माझं पहिलंच लग्न आहे, पाहुणे बंदच येणार यात. आता सांगा, जोडचे जोडचे म्हटलं तरी 100-150 होतात. मग त्यापेक्षा कसं बा लग्न, कसं लग्नच माझी इच्छा आहे बा करायला. जातील 5-25 हजार शिल्लक, पण कसं बरोबर बा, तुम्ही कसंही करा, लग्न जमके करा की काही करा, आमच्या 5-25 पाहुणे येतील बा. आम्ही काही जास्त आणत नाही, लांबा लेखा काय आम्हाला पटत नाही. आमचे भाऊ कसा आता पहिलं लग्न असल्यामुळेचा विषय ना, आपण आदर्श झमकवलं असतं. कसं असा विषय आहे ना, पोरीच लग्न म्हटली तुम्हाला माहिती आहे कसं असते. बरोबर, ते तुम्ही काही करा, आमचं आम्हाला जे काही करायचं आहे ते करू आम्ही. मग काय तितकी घेतलीस ते आजच काढून. आता काय एवढी घाई पडली आपल्याला, थांबा जरा, हे काढलं ना आपल्याला, ती अजून कपडा राहिला, सारं राहिलं घ्यायचं. बरं काही वांधा नाही. नामदेव झालं या, आलो आलो. चला पाहुणे चला. हा हा, जाऊ दे बापा, इकून तिकून सुटलं रे बापा मनात. जाऊ दे बाबा, झालं आता सारखं, जाऊ दे बापा, देवा पावला रे बाबा, तो भेटेच ना का, आता भेटली बापा. चालू बापा, झालं सारखं आता. बरं काय नामदेव, काय फिरायचे काम करता का आता? त्या पुरीवाल्या घरी काल चालता, काही काम आहे का त्याला? काल हो म्हटलं तर आम्ही येतो म्हणून, आता झाला ना आता बोलणं आपलं. तुम्ही काय माणसा बा, महाबाल नाही काही धंदा, महाबाल बाई फिरायला नुसता, यांना देणं कालसाठी चालता फालतू. काय या बुड्या म्हटलं ऐकून राहिले तुम्ही. अरे दगड्या, तू निखय वाढून वाया गेला रे बापा, तुले मेंदूच नाही लेका, लोक की नाही काय माहित तुले. काय झालं आता, मी काय केलं? बोया छुत्र्या चट्टी गेला तर त्या पोरीले मोबाईल देशील.
मोबाईल दिल्यावर तिचा नंबर घेशील आणि तिच्यासोबत काही फोनवर बोलशील. काही हेमाडा आहेस का बे तू? पोरी सोबत बोलत असताना लग्न तुटल्यावर. म्हणून मी म्हटलं की आमचे 2 जण येणार आहेत तरीच. तुला अक्कलच नाही ना काही. सारं सांगाच लागते बयाड्याला. सारखा बाबू उजव्याला पोरगाने पाहिला रे बापा. आजची जवान पोरे लय पुढे जायला बाबा. पोरगी पायता बरोबर तिच्यासोबत बोलतात, पायता बरोबर तिचा नंबर घेतात. पण तू भयाळवानाच्या तुझ्या संबंध तुटला, टिके लागले, पण आता म्हणतो तर ती खायला जायला लागते. अरे तिला मोबाईल येणार पोरीले. मोबाईल काय अक्कलच नाही का तुले? अरे नातूबा कसं होईन रे बा दगडू दिये. तुला का जराशा गोष्टी सांगा लागतात. जगासारखं वागा लागते बाबा अटीसा. मोबाईल नाही दिला तर ते म्हणतील का कंजेला पोरगा तर पोरीसोबत बोलतही नाही. का तिच्या बापाच्या मोबाईलवर फोन करशील का? बाबा आपला मोबाईल आपल्याला द्यायला लागत असते. मुकड्यान कसं उद्या मोबाईल घेऊन जा, 10,000 घेऊन जा तो. चॅप्टर आहे बा. महाबाल पहिली म्हणतात की हो सारी लुगड्यात गमवीन महाबाल तमाशात फळा. चॅप्टर आहे काय बसायला समजते आपल्याला, काही समजत नाही साहेब भैया. हो दुसरं काही नाही, आपल्याला फक्त याच्यासाठी जाणार. कशासाठी गेल्यावर पोरीची तुझी बोल चाल होते, मोबाईल दिला जाते, नंबर एकामेकाचे एक्सचेंज होतात, सारं म्हणजे व्यवस्थित होते ना. मग कसं फोनवर बोलणं होते, तेवढीच कसं तुमची अंडरस्टँडिंग होते ना, वाढते ना. मग लग्नाला कसं त्रास होत नाही लग्नाच्या वेळेस. त्या बयाड सुत्र्याला काहीच समजत नाही. मी तर म्हणतो काय लग्न झाल्यावर पहिल्या रात्री काय करा ती सांगा लागते. काय माहित बापा. मानातून लयच बयाड आहे का. तुझ्यापेक्षा मी पुरलो लेका. बुड्ढा झालो तरी बोल सारं माहित आहे. तुला काहीच माहित नाही. त्यासारखं काय जवान पोरा नाहीच आहे कोणी. लय हेमाळा राहिला लेका. तुम्ही वावरात जा, घरी जा. कोपाया खंदा बंडी का खंदा, अजून निरा खंदा. दुसरं काय तुला घेणं देणं नाही, माहित नाही. नुसतं पैसा पैसा कमवा. याले कसं याले ट्रेनिंग द्यास लागेल. जर बाबीना ट्रेनिंगचं जमत नाही बा, हात हुकून टाकीन का सारा गेम. आताच तर म्हणते आता ते काल जावं लागते. आता बोयाला पोरवले का मरमर करतात सासऱ्या घरी जायला लग्न तुटल्यावर. मोबाईल देऊ काय, हे देऊ काय, गुलाबाचं फुल देऊ काय, ढमकू देऊ काय, टमकू देऊ काय, नेकलेस देऊ काय, बांगड्या देऊ काय, साडी देऊ काय, घेऊन कुठे फिरायला नेऊ तिले. तू तर लेका हे म्हणत बस झालं तुमचं आता. बरं ऐकून राहिलं मी. आता तिच्या बापाचं मोबाईल आहे काय आपल्या काय रोज बोलायला लागते का? 5 मिनिटं बोलले झालं. बुडीला का तिने काय म्हणजे काही हे बरंच समजतात बा मुली. मी काय भयाळ नाही ना, मी चांगला आहे ना, समजते मला झालं. नामदेव याच्या म्हटलं काय ऐकू नको. हाय कोणजे 7-8 हजार मोबाईल देऊन घेऊन कसं 15-20 हजाराचा मोबाईल काढतो. चांगला मस्त 5G. म्हणजे नेटवर्क कनेक्शन चांगलं असलो बाई त्याचं, हे लक्षात ठेवतो. नाही तर मग कसं हॅलो मध्ये अर्धी रात चालली जाईल. नाही मी काही ऐकत नाही याच्या म्हटलं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हो गड्या त्या पोरीले साडी गिडी नेजो आणि याले एखादा फुलाचा गुच्छा हा बोयाळा आहे. याला काही समजत नाही. गुलाबाच्या फुलाचा गुच्छा नेजो पोरीले साठी. बापा बोले बा सारच नेतो मी, टेन्शन ना घेऊन तुम्ही. तू काय कर माहिती का नामदेव, शांतीला घेऊन जातो सोबत. शांतीली नेतो मी सोबत. म्हणजे कसं मग कसं त्याची बोलचाल होऊन जाते व्यवस्थित. चला मग चला. हा मावशी नामदेव भाऊ काही आहेत बुवा, काही आहे. सांगा आता फालतूचा खर्च आहे की नाही. मोबाईल घेऊन द्या, साडी घेऊन द्या. आधीच झालं ना आपला टिक्की मुक्के लागले ना, मग मोबाईलचं काय काम आहे सांग बरं. फालतू परेशान करते. 10-15 हजार दणका देते मला नामदेव भाऊ. अरे बाबू दगडू तू खरंच ना साधा आहे बापा, साधा आहे. बाकी पोरं पाहिनं लग्न पक्कही नाही होत बापा. मोबाईल आणि फोनवर बोलणं सुरू काय काय करत नाहीत पोरं. आणि तू कसा रे मोबाईल द्यायला बी बापा मागे पुढे गेले 15 हजार. त्याचा काय विचार करतो तू? मावशी म्हणणे पटत नाही मावशी. ते काहीच काही तुमच्या जमान्यात होतं काय असं काही सांग बरं. तुम्ही एकामेकाला पत्र वाटत जा काय? अरे बाबू आमचा जमाना वेगळा होता बापा. आता काही नव्हतं, पण आता सगळंच निघलं ना बापा. आता लग्न पक्कही नाही होत. मोबाईल बोलणं चालणं येणं जाणं पोरगा पोरगी भेटणं हे सगळं होते ना आता. हा मावशी मग मोबाईल द्यायच लागेल काय? मोबाईल द्यायच लागेल. मोबाईल द्यायला लागते नाही तर काय तर हे मला तुला काहीच समजत नाही गड्या दगडू खरंच. व शांता या भयालेले दगड्याला समजून सांग बरं. याले काही समजत नाही. तो झांबल मिट्टूले कोणत्या गोष्टीचं नॉलेज नाही. त्याच्या कानात फुक बरं 2-4 गोष्टी. आता म्हणते त्या पोरीला मोबाईलच काय द्यायला लागते. सांग बरं किती बयाळ आहे, किती बयाळ आहे हा. त्याला नाही समज तेवढी. त्याला नाही पाहिजे जग तेवढं. मी सांगलं त्याला समजून. हा म्हणते तो द्यायचा मोबाईल.
बापा तुम्ही तर लय देता, पण पैसे आणू कुठून? सामने लागत काय आले, पण तुम्ही खिशाचा विचार करत नाही दोघही जण. हे देन ते देन, आता उद्या म्हणता नेकलेस घे, सोनच घे क्विंटल भर, कुठून घेऊ पैसे ना आदला? एवढं जर खर्च केलं तर पुरीन काय हे पुरं भयाळ होईल एखादं. हे मी लेका तुला सहाय्यक कर्ज मी देऊन राहिलो, या एक मजला देऊन राहिलो, तरी लेका तू पैशाचा विचार करून राहिला का? अरे आम्ही काय मेलो का? आम्ही नाही गाडी करायले? एवढा कोण पुढाकार घेऊन राहिलो, पुढे वय वय काऊन करून राहिलो मी तर? काही कडे तू तर बिनोकली. अरे बापा दगडू, तू टेन्शन नको घेऊ बा कायचं. हे का ना होईन ते का ना होईन, आम्ही हाव ना बापा, आम्ही हाव ना करणार. आम्ही असल्यावर तुला काही टेन्शन घ्यायचं काम नाही. दुसरा विचार नको करू बरं, दुसरं डोक्यात घालू नको तू. आता जे बरोबर मावशी, आता तुम्ही म्हणसान ते आता काय करता काय माहित. दोघे जण झाडावर बसल्यात बापा. शांता कर तयारी कर, आपल्याला जाणार पोरीच्या घरी. अरे तू बी कर तयारी, चाल होय हातपाय तोंड धुणे, चाल जाणार आपल्याला. हा चला चला जाऊ आपण पोरीच्या घरी आता. गड्या पांडू, पाहुण्यात आता कसं काही घ्यायला आले तर काही नाहीच म्हणून राहील. समजा तरी हुंडाई नाही पाहिजे, नाही भांडे गुंडी नाही पाहिजे, पण कसं आपलं काम आहे काही ना काही देणं. कारण की आपण त्याच्या घरी पोरगी देऊन राहिलो, कसं आपल्याला कसं समोरच्या नाराज करणं नाही, तर कसं काही ना काही विचार कर बा. म्हणजे काही द्यायचं म्हणजे काय? अरे फ्रीज देतो, कूलर देतो, वॉशिंग मशीन देतो, सारच देतो ना. हो टेन्शन घेऊ नका, सारा साथ देतो. लाख म्हणत ते नाही 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 नाही, मी तरी तसं सोडणार नाही. देतो म्हणजे देतो बा पुरेल मी. ते नाही रे बापा, हे माड्या अंगठी 5 ग्रॅमची अंगठी कर जवायले, आणि एखादा तो याचा गोप कर. एवढं नाही मागत, पण तरी आपलं देणं सोयीचं देणं काम आहे. हे भांडे गुंडे नाही नको लागू. सोनं कर, सोनं कामात पडते बाबा. भांडे गुंडे काय कामात पडतात काय? बोले ते तर मला लक्षातच आलं नाही बा. अंगठी द्यास लागेल मग जवायला. हो 5 ग्रॅमची अंगठी, तुम्ही म्हणता एका तोयाचा गोप. नाही देतो ना, काही वांधा नाही. हे भांडे गुंडे लागलं तर आपण कमी करू, हे देऊ नये लग्नामध्ये. पण कसं हे सोनं देऊ, सोनं कामात बी पडते. बरोबर बोलता तुम्ही. काऊन एवढा वय वय करत नाही? लग्न चांगलं करणार, लग्न चांगलं करणार. आदर्श बरं होतं ना, झटकनी बटकनी सस्त्या पैशात काम झालं असतं. लग्न आहे तेवढ्या पैशात आपलं सामान आलं असतं इकडे. तुला डोकसच नाही का काम कसं काम करावं. त्यानं भाऊ आपण ती एक तर बोरगी आहे राजा. मला का 10 बोरगी आहेत का? एकच बोरगी आहे ना. जाऊ द्या ना, होऊ द्या ना, घासू द्या ना राजा. काय माणसं आहे तुम्ही? घातली तर घातली, पाहून घ्या आता पुढचं पुढे. काय एवढा विचार करावा लागते का? हो एकोणती एक पोरगी. आता त्याने म्हटलं असतं की आम्हाला आदर्शच पाहिजे. तुम्ही जर आदर्श नसाल ठेवत तर मुडलं काय झालं असतं. आता ते समजदारात म्हणून बाबू. आणि तसं जर हेकड असते तर मग चांगला संबंध हुकला असता ना. त्याच्यामुळे हुकतात संबंध बाप. पोरगा जे म्हणे त्याच्यात होले हो करा लागते पुरीवालेले, तर तो मेळ येतेच ते. त्यानं आता सकाराम झालं, बोलणं चालणं सारं ओके म्हणजे झालं. आता काय टेन्शन येतात, टिके लावून आलो आपण. जाऊ द्या आता, लगन मस्त चांगलं झमकत. ती येऊन राहील ते अजून आले नाहीत जगाची. अजून आले नाही बघा, फोनही आला नाही. सकाळी येतो म्हणून अजून काय कसे काय येऊन राहिले म्हणजे. तू लेका पुरा हेंबाळा राहिल्या का? अरे बाबा आपले टिके कुठे लागले? पोराच्या घरी. पोरगी होती का सोबत? नाही. मग आता पोरीला तिचा मोबाईल आणून द्या लागणार का त्या पोराले? त्याचं बोलणं चालणं होणार नाही का? की तुला फोन लाद जाईल मामा एक पोरी याच्या फोन दे असं म्हणून द्या. त्याचा स्पेशल मोबाईल आणून द्या लागेल ना. एखादी साडी माडी पोरीले, एखादा गुलाबा गुच्छा गुच्छा. तुला समजतच नाही का? भयाडच आहे तू. काय बा आपल्या जमान्यात काही नव्हतं हे ना, आपण पाहिले नाही असं कधी, म्हणून म्हटलं नाही. आता कसं तुम्ही संबंध जोडता बा, तुम्हाला सारं माहित आहे, आपल्याला काय माहित नाही. आण द्या बाबा आण द्या. जरासा फिरत गिरत जाय मग समजते तुला काय. तर फिरता काय? आले ते पाहुणे आले पा. आले ना पाहुणे. राम राम पाहुणे. राम 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 राम. होय राम राम. नामदेव बोले की आलेलो खूप उशीर लावला. ते लेट थांबलो होतो आम्ही एका ठिकाणी, तरी आम्हाला उशीर झाला थोडासा. बरोबर काय वांधा नाही. चला चला चला. मावशी पद्धतशीर विचारतो बरं. मी पसंत आहे की नाही आहे. तू आहे तर सारं मावशी मागे पुढे पाहू नको बरं. सारं विचारतो. पोरी कशी आहे काय आहे, खोल फिटिंग करतो बरं तू. तू यार आहे सारं. नामदेव भाऊचं काही खरं नाही बरं. होले होऊन गजाल दाव आहे बरं. तू म्हणशील ते चालणार. तू सगळं विचारतो ना. मी असल्यावर काही टेन्शन आहे काय? सगळं विचारतो. हा मावशी. काय नामदेव अचानकच बाबा ह्या बायाने सुसू देत ना. साडीच न्या लागते म्हणत, काही फुलगुच्छेच न्या लागते. या बायाचं मोठं हे चालते ना.
हे पाहिजे न ते पाहिजे. आता संबंध जुडले आता कसं याच आता लागीनच बुवा आता. आता कसं आहे आता ते परंपरा आहे आता साडी तर द्यास लागते. आता ते कसं आपलं झालं नव्हतं म्हणून आता कसं बायचं म्हणणं अशी की चला बुवा कसं त्याही नाही आता पोरगी पाहिलं नाही ते आपण माणसानंच केलं की नाही आता. तर कसं या बाया सुसू नाही देत ना हो. आता काय आता आपण न पाहिली का आणि त्याही न पाहिले काय फरक पडतील या बाया म्हणा ना हात जोडा भाऊ. अरे नामदेव आता जमाना बदलला राजा. आपल्या वेळेस होतं ते बाया जात ना पुरी पाहिले. पण आता कसं बापा सारेलेच न्या लागते. पोराच्या मायले पोरा मावशीले सारेलेच. जाऊ द्या ना आता तो विषय काय जाता लांबून राहिले आता. जाऊ द्या मग बोलवा पोरीले. हा बोलवतो. ओ बाई ये मा शांता इकडे ये ना. हो आले. बरं त्या बॅगेतलं सामान काढ काय तो मोबाईल काढ. ते काय तू काय आणलं ना काही रेबिना पिना काय बो काय ते दे. मोबाईल बैल काढ बा. मोबाईल साठी खर्च करायला लागला फक्त. या लागला काढता ना. बोले कसं पोरीला मोबाईल आणला बा नाही दिला तर ती कोणी म्हणतात का बाजा काय लची कोडात बा मोबाईल देत ना दिला नाही. दिला असता चालला असताना भाऊ असं आपले काय आहे का राजा. होता ना मोबाईल. आता काय मोबाईलचे काम आहे आपलं. नाही बाबा ते तर जीवनावश्यक गोष्ट झाली बाबा. नाही दिला तर अजूनही बॉम्ब मारतात लोक. जाऊ द्या आणला बाबा आम्ही. बोलवा पोरील यो बाई पुढे हे रायकडे उभा तू चा दे बरं मोबाईल. हा नामदेव. अरे गळा नंबर गिंबर दिला ना लिहिला ना त्याच्या डब्यात. टाकेला तुझा नंबर तू ना. त्या पोरीचा नंबर घेतो रे बाबा. मग कसं ते जाशील भुलून. काय नामदेव बा काय पचका करते कर मा. त्या नंबर वगैरे टाकलेला आहे मी मोबाईल मध्ये. काय राजा रामदेव काय आवश्यकता नव्हती बा. ते हो बापा ते झालं काय दगड दे ना. हो झालं पाहुणे येतो मग आम्ही. अरे बापा येतो मी. अरे बापा जेवण खावणं करा लागता. मस्त खांडोळी भाजी करायला. बिना जे जाऊ देतो का मी राजा काही बा तुम्ही तर चाला बा. काही राजा माणसं आहे बा तुम्ही. काय बा आता आपण सोयरे झालो राजा आणि तुम्ही म्हणता येतो. अरे जेवण खावणं सारं बाकी आहे. जेवण खावण करून मग जा. नसतं बी केलं चाललं असतं ना. असं काय हे नाही काय आपलं. आता येणं जाणं आहेच ना. आता पुढे होईन जेवण. कसं ऊन तपून राहिलं आम्हाला जाऊ द्या. कसं काम यात थोडेसे पुढे. नाही जेवण केल्याशिवाय नाही जायचं. ऊन तपू की उन्हा बापा आराम करा लागलं तरी पण जेवण केल्याशिवाय जाऊ नका. बरोबर बा तुम्ही म्हण सांगता. जाय मग त्या पोरी बरोबर जाय थोडासा तू गप्पा मा विचार त्या पोरीला काय नाही तर. हो पोरी बरोबर आता गप्पाच मारतो मी. चला ना बाई मग चला या इकडे. तुला कसं खामा साधं सिंपल खा वा. माझ्या घरच्या बाईचं बी साधं सिंपल आहे. म्हणून थोडं कसं आमचं बी साधं सिंपलच आहे बाबा. आम्ही कोणत्या पूर्णाचे आहो भाऊ. आपण साधे झालो. गड्या दगडू तुला काही बोलायचं असेल पोरी बरोबर तर जाय तू बोलून घे. भाऊ काही वाद नाही बा पोरीशी बोलला तर. हो आता झालं ना आपलं पक्क गिक्क सारं झालं बा. आता काय आहे काही आमचं काही म्हणणं नाही बाबा. बोलले गेले तर काय म्हणणं नाही आमचं. काय माणूस आहे बा आता काय बोला नाही. आम्हाला चुप बसावं तुम्ही नामदेव काही नका लागतो मनात फसकुट्याच्या काढत राहायला घरना बाबा चॅनल भेटते तर जाय नाही ना बोलून. तू कसा माणूस आहे बिले साधा झिंबून राहिला का. आजची पोरं चॅप्टर आहे सारंच करून येतात तू लेखा काही नाहीच करतो कोणी गोष्टीली. सरळ दुकान पाहून यायचं तू काय का माणूस आहे. हो बाबा आपल्याला जमत नाही. पुढे नाही जाऊ द्या बा आमचा गडी सरमून राहिला. नाही म्हणते तो गडी. बरोबर जाऊ द्या मग. चला मग नामदेव जेवण करून घेऊ. चला हातपाय धुवा. हा चला